सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। भिवंडी भादवड नाका पाइपलाइन एलएम टावर में माजी आमदार रुपेश लक्ष्मण महात्रे के जनसंपर्क कार्यालय का उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों हुआ उद्घाटन। शिवसेना के शहर प्रमुख, जिला प्रमुख, तालुका प्रमुख और अन्य कई माजी नगर सेवक, समाज सेवक व अन्य कार्यकर्ताओं सहित कल्याण रोड व्यापारी मंडल के लोग उपस्थित रहे। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल्याण रोड व्यापारी मंडल को कहा कि शहर का विकास जरूरी है, लेकिन किसी को बेघर नहीं किया जाएगा, उनके साथ इंसाफ होगा, उनको मुआवजा मिलेगा, ऐसा आश्वासन दिया गया। आश्वासन देते ही पूरा परिषद जयकारों से गूंज उठा। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जानकारी देते हुए कहा कि यह कार्यालय पूर्व के सभी रहवासियों के सुविधा हेतु खोला गया है। यहां हर इंसान रुपेश महात्रे से संपर्क कर सकता है। हा विजय मिळाला आहे। सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो। हजारो नगरसेवक निवडून आले, त्यांचे अभिनंदन करतो। आणि आज इथे रुपेश महात्रे यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि रुपेश महात्रे गेले अनेक वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात। आमदार म्हणून त्यांनी काम केलं, शिवसेना पदाधिकारी म्हणून काम केलं। 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेले गुरुकिल्ली आहे, गुरुमंत्र धर्मवीर आनंदीगे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र घेऊन ते पुढे चालतात। 2022 ला आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला, सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं, माझ्या लाडक्या बहिणीकडे आहे, त्या लाडक्या बहिणींचं सरकार आलं, लाडक्या भावांचं आलं। आणि त्यावेळेस पासून रुपेश महात्रे अस्वस्थ होते, काय करायचं। पण धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश महात्रे यांनी काम केलं। कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं। महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने शिवसेना आणि बाळासाहेबांचे आनंदीगे साहेबांचे विचार स्वीकारले। आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी रुपेश महात्रे यांना शुभेच्छा देतो। कल्याण रोडचे लोक इकडे आलेले आहेत। कल्याण रोडच्या लोकांना मी एवढंच सांगतो कि आप किसी के ऊपर अन्याय नहीं होगा, आपके साथ न्याय होगा। और जब रोड वाइडनिंग हो गया, पुणे में हो या कहीं पर हो, कुठे जेव्हा जेव्हा प्रकल्प आपण सुरू केले त्यावेळेस जे जिथे लोक राहतात, जिथे त्यांचं दुकान आहे, विकास करताना कोणाला बकास आम्ही केलं नाही, कोणावर बुलडोजर चालवणार नाही। आणि म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन सबको सम्मति से सभी लोगों का योग्य पुनर्वसन करके ही ऐसा आगे जाएगा और योग्य मुबदला हो, योग्य पुनर्वसन हो। आप चिंता मत करो, मैं आपके साथ में हूँ। कोई भी शहर हो, कोई भी नगरी हो, उसका विकास तो होना जरूरी है। विकास होगा कोई आपके लिए वो फायदा होगा, लेकिन विकास करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, इसका ध्यान एकनाथ शिंदे जरूर रखेगा। नेते आणि करोडो बहिणीचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। तुमचं सर्वांचं प्रेम नेहमीच माझ्यावर राहिलेलं आहे। आज देखील तुम्ही सर्वांनी
अतिशय मोलाचा वेळ काढून या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जेवण केल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नये. धन्यवाद.